नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सारंग हा सावलीला मैत्रीचे नाते काय असते हे समजावून सांगून आता त्याच्या बेडरूममध्ये येतो. तेव्हा आता पाठीमागून सावली पळत पळत सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग, आय एम रिअली सॉरी. हे बघ, मला माफ कर आणि मी कोणताही विचार केला नाही, पण माझं सगळा काही जो हेतू होता ना, तो सगळा हेतू खरा होता आणि जो व्हिडिओ माझ्यासमोर आला तोच मी दाखवला. तेव्हा आता सारंग म्हणतो, हे बघ अस्मी, तुझा हेतू खरा नव्हता आणि तू पूर्ण शहानिशा न करता तू सावलीवरती आरोप केला आहे असे म्हणत आता सारंग आता पुन्हा बाजूला येतो आणि त्याचा मोबाईल बघू लागतो. तेवढ्यात आता पुन्हा अस्मी म्हणते की सारंग, अरे आय एम रिअली सॉरी. अस्मी म्हणते, खरंच सारंग, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बरं का, आणि मला खरंच कळत नव्हतं त्यावेळेस काय करावं ते. अस्मी म्हणते, सारंग माझं ऐकून तरी घे. अरे त्यावेळेस माझ्यावरती प्रेशर होता आणि माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे हे मला कोणत्याही परिस्थितीत सिद्ध करायचं होतं रे सारंग. आणि अस्मी म्हणते की ज्याची भीती होती ना तेच झालं सारंग. अस्मी म्हणते की सारंग, मला तरी कुठं काय माहिती होतं सावली जगन्नाथकडे कशासाठी पैसे मागायला गेली ते, आणि सावली जर अडचणीत आहे हे मला कळलं असतं तर मीच सावलीची मदत केली असती आणि मीच सावलीला पैसे दिले असते. हा जोडतच आता सावली म्हणते की सारंग, हे सगळं मी जे काही केलं तुझ्या प्रेमापोटी केलं आणि खरंच भावनेच्या भरात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सारंग, तेव्हा मला प्लीज माफ कर. पण आता सारंग काही ऐकायला तयार नसतो आणि सारंग त्याचे तोंड फिरून पुन्हा खिडकीकडे जातो. पुन्हा आता अस्मी नाटक करते, सारंगच्या अगदी जवळ येते, सारंगचा हात धरू लागते आणि म्हणते की सारंग, अरे प्लीज मला माफ कर, माझं ऐकून तरी घे ना आणि माझ्या संगे प्लीज तू थोडं तरी बोल ना. सारंग आता अस्मीचा हात झटकतो आणि म्हणतो की अस्मी, हे तू काय करतेस. सारंग म्हणतो की अस्मी, तू हे काय करतेस आणि पहिला माझा हात सोड. अस्मी, मी तुला सांगतो हे खूप टॉक्सिक आहे बरं का. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो, हे बघ अस्मी, माझ्यावर हे असले संस्कार नाही आहेत. तर आता अस्मी नाटक करत डोळ्यात पाणी आणते. अस्मी म्हणते, नाही नाही सारंग, जोपर्यंत तू मला माफ करत नाही ना तोपर्यंत मला काहीच बरं वाटणार नाही. आता अस्मीच्या डोळ्यात बघून सारंग म्हणतो, ठीक आहे, आपण नंतर बोलूयात. तर अस्मी ऐकतच नसते. अस्मी म्हणते, नाही सारंग, तू अगोदर मला माफ केलंय असे सांग. आणि अस्मी म्हणते की सारंग, जर तू मला माफ केलं नाही ना माझ्या घशाखाली पाणीच नाही उतरणार. तेव्हा आता अस्मीकडे बघत सारंग म्हणतो, ठीक आहे अस्मी. आणि आता लगेच अस्मी म्हणते की म्हणजे सारंग तू मला माफ केलंस. सारंग म्हणतो, हो मी तुला माफ केलं आणि आता प्लीज तू इथून जा. पण पटकन आता भावनेच्या भरात आल्याचे नाटक करत अस्मी आता सारंगला मिठी मारते. सारंग अस्मीला बाजूला करत म्हणतो, हे बघ अस्मी. सारंग म्हणतो की अस्मी, परत हे असं करू नकोस बरं का, आणि हे असं करताना तू 100 वेळा विचार कर. आणि आता सारंग हा बाहेर येतो. सारंग बाहेर येताच आता सावलीसुद्धा सारंगकडे येते आणि लगेच आता सारंगला समजावं लागते की सारंग सर, प्लीज माझं तुम्ही एकदा ऐकून घ्या, माझ्याकडून चूक झाली. सारंग आता सावलीकडे न बघता खाली जाऊ लागतो. पटकन सावली देखील सारंगच्या पाठीमागे पळत येते. सावली म्हणते, सारंग सर प्लीज ऐका ना तुम्ही. सारंग म्हणतो, सावली, मला आता तुझं अजिबात काही ऐकून घ्यायचं नाही आहे. सावली म्हणते, हे बघा सारंग, पण माझा हेतू ना अजिबात वाईट नव्हता. सारंग म्हणतो, प्रत्येकालाच असं वाटतं की आपला हेतू वाईट नव्हता आणि आपणच चांगलो आहोत. आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे बघ सावली, मैत्रीच्या नात्याचा विचार करायचा असतो. मैत्रीच्या पलीकडे सुद्धा काहीतरी नाते असते. जी व्यक्ती आपल्या मित्राचा जीव घेण्याचा प्रयत्न करते त्याच व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असतात का. तेव्हा आता सावली म्हणते की नव्हते मागितले मी पैसे सारंग सर, आणि मी त्यांच्याकडे पैसेही मागितले नाही आणि मला हे सुद्धा कळत नाही की त्यांना कसं कळलं अप्पू आजारी आहे म्हणून. आणि मी तुम्हाला सांगते, मी अप्पूकडे हॉस्पिटलमध्ये जात होते आणि तिथून येत असताना ते मला रस्त्यात भेटले आणि तिथेच त्यांनी मला पैसे दिले असे सावली सारंगला सांगते. आणि गळ्याला हात लावत आता सावली म्हणते की मी विठुरायाची शपथ घेते. तर सारंग सावलीकडे बघतो आणि पुन्हा सावली म्हणते की मी आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगते सारंग सर. आणि आता तोंडाला हात लावत काहीही न बोलता सारंग तेथून निघून जातो. आणि आता सारंग निघून जाता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर तेवढ्यात पाठीमागून अस्मी तिथे येते आणि त्यांच्याकडे बघते. तेव्हा आता अस्मी म्हणते की सावली, हे बघ, मी जरी आज पहिल्यांदा हरले असले ना तरीसुद्धा तू जिंकलेली नाही आहेस. आणि एवढी साधी गोष्ट घडली तर सारंग आणि तुझ्यामध्ये एवढं अंतर आलं. पुढे अजून काय काय होईल याचा तू विचार कर सावली. आणि हेच माझ्यासाठी खूप काही आहे सावली. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सारंग तुझ्या हातातून निसटतोय, सांभाळ तू.
आणि आता अस्मी रागातच म्हणते की हे असंच जर चालू राहिलं तर या घरावर आणि स्पेशली माझ्या सारंगवर फक्त माझाच अधिकार असेल, एवढं तू सावली लक्षात ठेव. तर आता सावली ही अस्मीकडे बघते आणि इकडे आता तारा ही आता तिच्या बेडरूममध्ये बसलेली असताना बबलू आता ताराच्या घरासमोर येतो आणि एका कागदाचं विमान बनवून आता ते विमान ताराच्या बेडरूममध्ये फेकतो. पटकन आता तारा ते विमानाचा कागद उचलते आणि बाल्कनीमध्ये येते. तर तेवढ्यात खाली बबलू ताराला दिसतो आणि बबलू आता खुणावूनच ताराला त्या कागदामधलं वाचावयास सांगतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की तारा, तुझा मोबाईल बंद आहे का आणि आपण कॅफेमध्ये भेटूयात का. तर आता तारा ही मानेनेच होकार देते. तर बाय करत हसतच बबलू खुश होऊन तेथून निघून जातो. आणि त्यानंतर आता इकडे सारंगचे सगळे बोलणे आठवत सावली आता तुळशी मातेसमोर येऊन बसलेली असते आणि इकडे सगळीकडे बघून अमृता आता सावलीकडे येते आणि म्हणते, सावली अगं तू इकडे बसलीस का, मी तुला किती शोधते. विचार करत आता सावली म्हणते की वहिनी असं का होतं, प्रवास आपल्याला पुढे घेऊन जातो पण सारंग सर आणि माझ्या नात्यामध्ये मी आणि सारंग सर पाठीमागे का येतोय. सावली म्हणते की सारंग सरांना दुखावण्याचा मी विचारही करू शकत नाही, तरीसुद्धा नकळतपणे मी सारंग सरांना दुखवलंय वहिनी. आणि सावली विचार करत म्हणते की सारंग सर माझ्याशी असलेली मैत्री तोडतील का. आता खाली बसत अमृता म्हणते की अगं सावली तू किती विचार करशील ग. आणि आता अमृता म्हणते उठ बरं सावली. सावली उठून उभा राहते. तर तेवढ्याच सावलीच्या मोबाईलवर आता एकनाथरावांचा फोन आलेला असतो आणि तेवढ्यात आता सावली फोन उचलते. तर आता हॉस्पिटलमधून एकनाथराव म्हणतात की अगं साऊ बाळा, सारंग सर इथे आलीत आणि त्यांना काहीतरी बोलायचं आहे. तर सगदेव म्हणतो की जो काही निर्णय आहे ना साऊ बाळा आता आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि हे काय म्हणतात बघ असे म्हणत सगदेव तो मोबाईल सारंगकडे देतो आणि लगेच आता सारंग आता सावलीबरोबर बोलू लागतो. तर सावली म्हणते की हे काय तुम्ही तिथे. तर आता सारंग म्हणतो की अगं अप्पूला भेटायला आलो होतो आणि अप्पूला तुझ्यासोबत बोलायचं आहे असे म्हणत सारंग मोबाईल अप्पूकडे देतो. तेव्हा आता सावली म्हणते की बाळा कसा आहेस. तर आता अप्पू म्हणतो की अक्के मी आता ठीक आहे पण सारंग दाजी भेटायला आले, तू सुद्धा त्यांच्यासोबत यायला हवी होतीस. आणि आता अप्पू म्हणतो की अक्के तुम्हाला भेटायला ये बरं का. तर सावली म्हणते मी तुला नक्की भेटायला येईल पण तू स्वतःची काळजी घे आणि आईला त्रास देऊ नकोस. आणि त्यानंतर आता अप्पू म्हणतो की दाजींसोबत बोल अक्के. आणि अप्पू आता त्याचा मोबाईल सारंगकडे देतो. सारंग आता बाजूला येत म्हणतो की सावली मला तुझा खूप राग आलाय बरं का. सावली म्हणते की सारंग सर खरंच मला माफ करा आणि माझ्या वागण्याचा खरंच तुम्हाला त्रास होत असेल पण मी जाणून बुजून ते तसं काहीच नाही केलेलं. सावली म्हणते खरं तर मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं पण ते मला त्यावेळेस कळलंच नाही. तर आता सारंग फोन कट करतो आणि पुन्हा सावलीला वाईट वाटतं. आणि लगेच आता सगदेव सारंग समोर येत म्हणतो की बघितलं का सारंग सर, माझी बहीण ना खूप भावडी आहे आणि सारा गुत्ता तिला सोडवायचा असतो, ती कुणालाच त्रास देत नाही. सगदेव म्हणतो की सारंग सर हे सगळं मला माहिती होतं बरं का पण तिने मला विठ्ठलाची आस घेऊन हे कुणाला सांगू नको असे बोलली होती ती. सगदेव म्हणतो की तुम्हाला सुद्धा सांगायचं नाही हे तिने सांगितलं होतं कारण सणाच्या दिवशी तुम्हाला कुठलाही त्रास होता कामा नये असे तिला वाटत होतं. आणि तेवढ्यात आता सारंग हा बाहेर जाऊ लागताच जगन्नाथ आता अलकासोबत तिथे आलेला असतो. सारंग आता जगन्नाथला बघताच आता हसतच सारंग म्हणतो की वा काय खेळी खेळता हो तुम्ही. आणि सारंग म्हणतो की असं सरळ तुम्ही खेळी खेळत नाही, असे लपून छपून महाभारतासारखी खेळी खेळता. आणि लगेच आता सारंग म्हणतो की अस्मीचं आमच्या घरात येणं आणि तुम्ही सावलीसोबत जे संबंध ठेवले ना त्यावरून आमच्या घरामध्ये जे वाद सुरू झाले ना त्याला खरंच तोड नाही आणि तुमच्या खेळीला सुद्धा तोड नाही असे आता सारंग आता जगन्नाथला सांगून सगळा आरोप आता जगन्नाथवरती सारंगने ढकललेला असतो. ते ऐकून आता जगन्नाथ हा सारंगकडे एकटक नजरेने बघत असतो. सारंग म्हणतो की आणि आता माझं जन्म आणि मरणसुद्धा मला वाटतंय तुमच्याच हातात आहे. तर ते ऐकून आता जगन्नाथ सारंगच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो मी काहीच केलेलं नाही. सारंग म्हणतो की बरोबर आहे तुम्ही काहीच केलं नाही आणि तुम्ही काही करतही नाही. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की तुम्ही काही न करताही आमच्या घरात राडे सुरू झालेत. बरोबर आहे, फक्त माझ्यावरती एक उपकार करा आणि तुम्ही सावलीवरती उपकार करत जाऊ नका फक्त माझ्यासाठी. आणि आता जगन्नाथ अलकाकडे बघत सारंगला म्हणतो की होतो ना सावलीच्या आयुष्यातून
मी बाजूला होतो, पण त्या अगोदर मेंदळ्यांच्या घरात सावलीला तू सुनेचा दर्जा दे आणि बायकोचा दर्जा दे, मग होतो मी तिच्या आयुष्यातून बाजूला. जगन्नाथ म्हणतो की त्याचं काय आहे, ती जरी माझी पोटची नसली तरी माझी मुलगी आहे आणि जोपर्यंत तिचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत मी तिच्याच बाजूने राहणार आणि तोपर्यंत मी तिच्या पाठीशी उभा राहून तिला सगळ्या प्रकारची मदत करणार. तेव्हा तुला काय करायचं ते कर, असे जगन्नाथ सारंगला बोलतो. सारंग म्हणतो करा तुम्ही मदत, पण ती मदत साध्या आणि सरळ मार्गाने करा ना. तर जगन्नाथ म्हणतो त्यासाठी समोरची माणसे सुद्धा साधी आणि सरळ असावी लागतात. आणि आता जगन्नाथ म्हणतो की मला तर ते सगळं दिसतं पण तुला दिसत नाहीये. जगन्नाथ आता सारंगला म्हणतो की परिस्थिती येईपर्यंत वाट बघू नको, डोळे फाडून अगोदर ते सगळं लक्षात घे आणि मग ते लक्षात घेऊन त्यावरती विचार कर, असा सल्ला जगन्नाथ सारंगला देतो. जगन्नाथ म्हणतो की सत्य तुझ्या आजूबाजूलाच आहे, फक्त त्या सत्याकडे शांत डोक्याने पाहणे गरजेचे आहे. तेव्हा तू त्या सत्याला शांत डोक्याने बघ आणि शांत डोक्याने शोध, असा सल्ला आता जगन्नाथने सारंगला दिलेला असतो. आणि माळेला हात लावत जगन्नाथ म्हणतो देवा सावलीवरती बारीक लक्ष ठेवा. आणि आता जगन्नाथ तेथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे भैरवी ही मेंदळ्यांच्या घरी येऊन तिलोत्तमाला मिठी मारत म्हणते की नवीन वर्षाच्या तिलोत्तमाला तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिलोत्तमा आता भैरवीला सुद्धा शुभेच्छा देते आणि खुश झालेली असते. आणि आता त्या सगळ्या घराकडे नजर फिरवत भैरवी म्हणते की मेंदळ्यांना शुभेच्छाची तशी काही गरजच नाहीये. तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि भैरवी तिलोत्तमा सावलीकडे बघतात आणि भैरवी सावलीकडे बघत म्हणते की खरंय, कधी काय होईल ना ते सांगता येत नाही आणि कुणावर कधी काही विश्वास ठेवता येत नाही, कोण काय करील ते. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते तिलोत्तमा आता सावली इथे आली ना तेव्हा मला ताराच्या कॉन्सर्टसाठी पुढचं नियोजन करायचं होतं, चालेल ना तुला. तिलोत्तमा म्हणते की कर तू तयारी, पण हिच्यापासून जरा सावध राहा बरं का, कारण मला ती फार काही आवडत नाही. तिलोत्तमा म्हणते की आणि त्याचा तुला पत्ता सुद्धा लागणार नाही, एक दिवस तुझ्या लेकीच्या आवाजावर सुद्धा ही ताबा टाकेन. ते ऐकून आता सावली ही तिलोत्तमाकडे बघते आणि तिलोत्तमा म्हणते की जरा सांभाळूनच राहा. तर भैरवी म्हणते की त्याची तू तर काळजीच करू नको, कारण मला चांगलंच माहीत आहे. सावलीकडे रागाने बघत हात करत आता भैरवी म्हणते की अशा लोकांची लगाम ना कायम मला माझ्या हातात ठेवावीशी वाटते. आणि तिलोत्तमा तेथून निघून जाते. तर लगेच आता भैरवी ही सावली समोर येते आणि म्हणते की बघितलं का सावली, लोकांच्या बद्दल तुझ्या मनात आणि तुझ्याबद्दल लोकांच्या मनात काय आहे ते, तेव्हा तुला आता माझ्याशिवाय पर्यायच नाही सावली. आणि लगेच त्या गाण्याची चिठ्ठी सावलीच्या हातात देत भैरवी म्हणते की हे ताराच्या पुढच्या कॉन्सर्टचं गाणं आहे आणि त्याचं लगेच रियाज सुरू कर. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की अजून तुला पुढची तयारी करण्यासाठी ताराला भेटावं लागेल आणि त्यासाठी तू घरी ये. आणि भैरवी जाऊ लागते. आणि त्याच वेळेस आता सावली म्हणते की तुम्ही त्या सकाळी मी तुमच्याकडे आली होती त्यावेळेस तुम्ही माझ्याशी कसे वागलात आणि आज तुम्ही मला त्या दिवशी माघारी परतवून लावून आज मदत मागायला आलात. तर भैरवी म्हणते काय बोललीस, आणि राग येऊन भैरवी म्हणते काय बोललीस तू, परत बोल ना. बोट करत चुटके वाजवत आता भैरवी म्हणते की सावली मी तुला सांगते लायकीत राहायचं बरं का, आपापल्या लायकीत. भैरवी म्हणते की मी भैरवी वजे आहे, भैरवी वजे, मी मदत नाही मागत तर लोकांवरती उपकार करते. आणि भैरवी म्हणते की तीच माणुसकी या नात्याने मी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर केली. तेव्हा आता सावली म्हणते की सतत माणुसकी का काय बोलताय तुम्ही. आणि भैरवी म्हणते की अरे वा, तुला तर गाता येतं हे मला माहिती होतं, पण तुला तर चुरू बोलता देखील येतं. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की परिस्थिती माणसाला बोलायला आणि वागायला शिकवते. आणि सकाळी मी तुमच्याकडे मोठ्या आदराने मदत मागायला आले होते. आणि तेवढ्यात आता हात करत भैरवी म्हणते की मी काय मदतीचा ठेका नाही घेतला, कोणीही उठसूट माझ्या दारात यावं, पैसे मागावेत, भिका मागाव्यात आणि मी ते द्यावं का. आणि ते ऐकताच आता लगेच सावली म्हणते की ताराचा आवाज आहे मी. भैरवी म्हणते कोण आहेस तू. तर सावली म्हणते ताराचा आवाज. भैरवीला आता राग येतो. रागाने भैरवी आता सावलीचा हात धरते आणि म्हणते की काय म्हणालीस तू. तर आता सावली म्हणते की माई कोणी बघेल. भैरवी म्हणते बघू दे, मला नाही कोणाची भीती वाटत. आणि काय म्हणालीस आणि तू काय बोलली होतीस, विठ्ठलाच्या साक्षीने तू शपथ दिली होतीस ना मला. आणि भैरवी म्हणते की तुझा जो आवाज आहे ना तो तुझा नाहीच आहे, तो ताराचा आहे आणि तो कायम आयुष्यभरासाठी असेल. असे म्हणत भैरवी जोराने आता सावलीचा हात झटकते. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की माझ्या शब्दांचा तुम्ही गैरफायदा घेते. तर लगेच भैरवी म्हणते की गैरफायदा नाही, व्याज घेते मी, व्याज. आणि आता सावली म्हणते की भैरवीजी फक्त मी तुमच्याकडून कर्ज मागत होते आणि तेही मी आता तुम्हाला परत केलं असतं. भैरवी म्हणते की अरे बापरे, एवढी तुझी श्रीमंती वाया चालली का.
आणि आता भैरवी म्हणते की सावली मग तू आता एक काम कर, आतापर्यंत मी तुला जेवढे पैसे दिले ना ते सगळे सटासटा मला परत दे. आणि आता लगेच आता भैरवी म्हणते काय झालं, दे ना आता पैसे. आणि तुझ्या घरच्यांची एक टाईम जेवणाची सुद्धा कमवून आणायची लायकी नाही आणि तू काय मला सांगतेस. आणि लगेच आता बोट करत भैरवी म्हणते की सावली एक गोष्ट तू लक्षात ठेव, मी आहेस म्हणून तू आहेस आणि म्हणून मी आहे म्हणून तुझा भाऊ आणि तुझे कुटुंब आहे एवढं तू लक्षात ठेव. आणि लगेच आता चुटकी वाजवत पुन्हा भैरवी म्हणते की तेव्हा सावली तू आता तुझ्या लायकीत राहायचं. आणि झटका मारत आता भैरवी तेथून निघून जात असतानाच सावली म्हणते की माही एखाद्याच्या संकटाच्या विटावर उभा राहून तुम्ही तुमचा महाल निर्माण करताय आणि एक दिवस पत्त्यासारखी ती इमारत कोसळून पडेल एवढे लक्षात ठेवा माई तुम्ही, असे आता सावली भैरवीला सांगते. सावली म्हणते की सत्य मोठं विचित्र असतं का कुणास ठाऊक, उद्या तुमच्याकडे माझा आवाज असेल, तारा असेल, पण नीतीने जर तुम्हाला धोका दिला तर ते ऐकून भैरवीला खूप राग आलेला असतो. आणि ते ऐकताच आता भैरवीचे डोळे लाल बुंद झालेले असतात. मोठे डोळे करून भैरवी आता सावलीकडे बघू लागते. त्यानंतर आता इकडे सारंग त्याच्या बेडरूममध्ये असताना तिलोत्तमा आता सारंगची डोक्याची मसाज करत असते. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की कधी हे एकदाच संपेल काय माहिती. तर आता लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे युद्धसुद्धा लवकर संपेल, फक्त ती मुलगी आणि अस्मी याचा जर तू न्याय निवाडा केला ना तर हे सुद्धा संपेल. तर आता सारंग म्हणतो की तो निवाडासुद्धा लवकरच होईल. आणि सारंग आता बाहेर येतो तर सावलीने सारंगसाठी आता झेंडूच्या फुलाने स्वारी असं नाव लिहिलेलं असतं. सारंग आता ते बघताच आता सावली बाहेर येते आणि तोंडासमोर हात धरत आता सारंगची सावली आता माफी मागते. आणि आता सारंग सावलीकडे बघतो तर सारंग आता सावलीला कसे माफ करतो आणि सावली आता कशी सारंगची होते. आणि जगन्नाथच्या भविष्यवाणीने सारंग आता सावलीला कशी मेंदळ्यांची सून तर त्याची बायको बनवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.